नमस्कार, दैनिक मावळमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी विशाल कुंभार। वडगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे आणि प्रचाराची रंगत देखील आता वाढत आहे। काल या ठिकाणी वडगाव शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाकडून आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीमध्ये प्रचाराचा नारळ फोडण्यात आला आणि त्यानंतर आता संपूर्ण वडगाव शहरामध्ये ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे उमेदवार आहेत त्यांच्याकडून आपापल्या प्रभागामध्ये प्रचाराची सुरुवात करण्यात आलेली आहे। आपण आता सध्या वॉर्ड क्रमांक 6 मध्ये आहोत आणि या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाकडून अधिकृतरित्या मयूर ढोरे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। आपल्याला सगळ्यांनाच माहिती की मयूर ढोरे हे या वडगाव नगरीचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष आहेत आणि आता ते प्रभाग क्रमांक 6 मधनं नगरसेवक पदासाठी देखील उमेदवारीच्या रिंगणामध्ये आहेत। आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत। दादा, स्वागत आहे तुमचं दैनिक मावळमध्ये। प्रचाराचा पहिला दिवस, पहिली रॅली आहे, कशा पद्धतीने लोकांचा प्रतिसाद तुम्हाला पाहायला मिळतोय? काल माननीय आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थित प्रचाराचा नारळ पोटोबा मंदिरात वाढवण्यात आला आणि कालच्या रॅलीला प्रचंड असा वडगावच्या जनतेने उत्साहाने प्रतिसाद दिला। त्याबद्दल मी प्रथमतः वडगावकर नागरिकांचे आभार व्यक्त करतो। आणि काल संध्याकाळपासूनच मला प्रभाग क्रमांक 6 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळालेली आहे नगरसेवक पदासाठी आणि मी काल संध्याकाळीच प्रचाराचा नारळ वाढवला आणि प्रचार सुरू केला। या प्रभागामध्ये भौगोलिकदृष्ट्या पाहिलं तर हा प्रभाग तसा लहान आहे, परंतु लोकसंख्येच्या घनतेने हा प्रभाग जास्त घनतेचा आहे। जवळपास 1209च्या आसपास या प्रभागाचं मतदान आहे आणि स्थानिक आणि बाहेरून या ठिकाणी स्थायिक झालेले असे मिक्स मतदार या प्रभागामध्ये आहे। खूप म्हणजे सुशिक्षित मतदार म्हणावं असा प्रभाग आहे आणि त्यांच्या समस्या एकूणच मागच्या पंचवार्षिकला मी लोकनियुक्त नगराध्यक्ष असल्यामुळं या प्रभागात मी जातीने उभं राहून या ठिकाणी सर्व समस्यांचे निराकरण केलेले आहे। त्याबद्दल या ठिकाणची जनता समाधानी आहे। मी या प्रभागामध्ये ज्या घरांमध्ये आत्तापर्यंत पोहोचलेलो आहोत त्या ठिकाणी तिथल्या सर्व नागरिकांनी, महिला पुरुष आबालवृद्ध असतील, सर्वांनी समाधान व्यक्त केलेलं आहे आणि आपल्या प्रभागाचा नगरसेवक तुमच्यासारखाच असावा अशी सदिच्छा पण त्यांनी मला आशीर्वाद, शुभेच्छा या ठिकाणी दिलेल्या आहेत। आणि या प्रभागासाठी आणखीन चांगल्या गोष्टी करायच्या आहेत, त्यामुळं मलाही खूप आत्ता उत्साह आहे आणि आनंदही वाटतोय की जनता देखील चांगला प्रतिसाद देते। आपण पण चांगली कामं या ठिकाणी करून दाखवू शकतो। खरं तर मयूरदादा, वडगाव शहरामध्ये आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून 100 कोटीची विकास कामं झाली असं काल स्वतः आमदार साहेबांनी देखील सांगितलं होतं। आता तुम्ही एका वॉर्डसाठी उभे आहात, त्या वॉर्डसाठीचं तुमचं विजन काय आहे? प्रभाग क्रमांक 6 साठीचं तुमचं विजन काय आहे? आता मागच्या वेळी मी नगराध्यक्ष होतो, पूर्ण 17 प्रभागांचं काम पाहण्याचा मला थोडंसं एक संधी मिळाली होती। त्या भागातील नगरसेवकांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी कामं करून घेतली। काल आमदार साहेबांनी जे सांगितलं की बाबा 100 कोटीची कामं वडगावमध्ये झालेली आहेत आणि ते खरोखर आहे। वडगावचे नागरिक सुज्ञ आहेत, ते डोळ्यांनी पाहतात, कानांनी ऐकतात आणि आपण पाहता की वडगाव एक 7-8 वर्षापूर्वी काय होतं आणि आत्ता काय आहे, त्याच्यामुळे नव्याने काही वेगळं सांगण्याची गरज नाही। या ठिकाणी प्रभागच्या संदर्भामध्ये आपण जर विचारणा केली तर एक आयडियल प्रभाग आपल्याला वडगावमध्ये एक बनवायचा आहे आणि तो आयडियल प्रभाग मी प्रभाग क्रमांक 6 बनवावं असं या दृष्टीने त्या प्रभाग क्रमांक 6कडे पाहतो। आणि नवीन संकल्पना असतील, उदाहरणार्थ वायफायची व्यवस्था असेल, सौर दिव्यावरती सर्व लाईट व्यवस्था असेल, या ठिकाणी पूर्ण प्रभागामध्ये कॅमेऱ्यांची व्यवस्था असेल की जे आधुनिकीकरण होत चाललं आहे। जसं आपण पुणे शहरात पाहतो किंवा पिंपरी चिंचवड शहरात पाहतो तसं आधुनिकीकरण या प्रभागामध्ये करायचं मी ठरवलेलं आहे आणि निश्चितपणे मला विश्वास आहे की या प्रभागाचा विकास त्या पद्धतीने होईल। खरं तर संपूर्ण वडगाव शहराला एक स्मार्ट वडगाव बनवण्याचं ध्येय उराशी बाळगून मयूर ढोरे यांनी मागच्या 5 वर्षामध्ये काम केलं होतं। मात्र आता प्रत्यक्ष प्रभाग 6 बाबतीत त्यांचा विचार त्यांनी मांडून दाखवला की हे प्रभाग 6 जो आहे तो एक आदर्श प्रभाग बनवण्यासाठी मी काम करणार आहे। त्यांच्या या कार्यासाठी आपण शुभेच्छा देऊयात। मात्र हा प्रचार पुढे कशा पद्धतीने रंगतो आणि काय त्यामध्ये घडामोडी घडतात, या प्रचाराला नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळतो तो देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। मात्र हे सगळं पाहण्यासाठी जोडून राहा दैनिक मावळसोबत। धन्यवाद।